नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत इयत्ता 4थीच्या वर्गात आणि बघूयात या वर्गातील मुलांची आज काय शिकण्याची इच्छा आहे ते. चला तर मग. Good morning, sit down. सर, आपल्या वर्गात किती छान फुलपाखरू आलेले आहेत. अरे हो, खरंच किती खूप छान रंगीबेरंगी फुलपाखरू आहे ते. आणि बरं का मुलांनो, मी जेव्हा मैदानातून वर्गाकडे येत होतो ना, तेव्हा मला काही फुलपाखरे उडताना दिसली. सर, हे फुलपाखरू येतात कुठून, ते राहतात कुठे आणि हे खातात काय? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे परिसर अभ्यास विषयातील प्राण्यांचा जीवनक्रम या पाठातील फुलपाखरांचे रूपांतर या घटकामध्ये मिळतील. आवडेल ना तुम्हाला फुलपाखरांविषयी अधिक जाणून घ्यायला? हो सर. चला तर मग शिकूया फुलपाखरांचे रूपांतरण. वाव, किती छान छान रंगीबेरंगी फुलपाखरू आहे. या फुलांवरून त्या फुलांवर, ह्या पानांवरून त्या पानावर उडताय फुलपाखरं. बघा मुलांनो, सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्याच सान्निध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होत असताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या उदाहरणावरून आपण फुलपाखरांची वाढ कशी होते हे समजून घेऊ. बघा तर. सर्वप्रथम बिबळ्या कडवा या फुलपाखराची मादी रुईच्या पानावर जाऊन बसते व तिथे त्या पानावर अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट असे म्हणतात. ज्या पानावरील अंड्यातून हा सुरवंट बाहेर पडतो ते पान तो लगेचच कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याच्या खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. पहिल्या 2-2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. त्यानंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय आणि आकर्षक पंख असतात. सर्वच फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. मुलांनो, फुलपाखरांचे रूपांतरण सारांश रूपात आपण आता समजून घेऊया. फुलपाखराच्या वाढीची पहिली अवस्था म्हणजे अंडी.
फुलपाखराच्या वाढीची दुसरी अवस्था म्हणजे अळी होय. त्याला सुरवंट असे देखील म्हणतात. फुलपाखराच्या वाढीची तिसरी अवस्था म्हणजे कोश होय. फुलपाखराच्या वाढीची चौथी अवस्था म्हणजेच प्रौढ, ज्याला आपण फुलपाखरू म्हणतो. हे फुलपाखरू पुन्हा अंडी देईल आणि नवीन फुलपाखराच्या रूपांतरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होईल. मुलांनो, प्रत्येक फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसांसारखे तंतू असतात. अशा प्रकारे आपण फुलपाखराचे रूपांतरण शिकलो. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था? फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था. पहिली अवस्था अंडी, दुसरी अवस्था अळी, तिसरी अवस्था कोश, चौथी अवस्था प्रौढ. अगदी बरोबर ईशान. चला मुलांनो, उद्या पुन्हा भेटूयात आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय सर.